नमस्कार मंडळी. तर बघा आता आम्ही आलेलो आहे चेंबूर फेस्टिवलला. तर इथं बघा चू माऊ मी आणि हे आम्ही चौघंही आलेलो आहे. आम्ही अचानक आलो तो युनिफॉर्म घ्यायला. त्यानंतर आम्हाला दिसलं चेंबूर फेस्टिवल. तर रिक्षातून येता येताच बघा किती भारी लायटिंग दिसली. ती लायटिंग बघून असं वाटलं की बाबा कपडे राहू दे घ्यायचे आणि पहिलं आपण इथं बघूया काय काय भेटते, काय काय नाही, काय आहे काय नाही ते. म्हणून आम्ही रिक्षातूनच बघा सगळं व्हिडिओ काढत बसलो होतो. तर रिक्षातून उतरलो आम्ही डायरेक्ट लगेच मग. आणि बघा इथं आम्ही आलो बघायला काय काय आहेत, काय वस्तू भेटतात काय नाही. बघा इथं पर्स बघा किती छान छान आहेत, एकदम भारी कापडाच्या बॅगा होता इथं. मग आम्ही असं सरळ गेलो. मला लायटिंग बघूनच एवढं भारी वाटलं ना, म्हणजे डोळ्याची पारणं फिटणं असे एकदम एवढं एवढं भारी वाटते लायटिंग बघून. तर आता आम्ही असंच थोडं पुढं पुढं चाललो. त्यात मावची किरकोळ चालली होती की तिला पिपा नाही पाहिजेत. त्याच्यानंतर आम्ही इथं थोडं पुढे आलो. तिथं सगळेजण बघते तर सगळे गाणीच बोलतायत तिथं. म्हणून म्हटलं बघावं आता कशी गाणी बोलतात आणि कशी नाही. त्यासाठी आम्ही इथं आलो आणि माऊ पण बोलली मला बघायचं आहे. म्हणून माऊला पण घेतलं आणि आता बघा इथं कशी गाणी बोलतायत ते. आपण तर कधी बोललो नाही आणि कधी बोलतोय का नाही ते पण माहिती नाही. तर चला आपण बघूया आता कशी गाणी बोलतायत ते. तर आम्ही आता तिथून पुढे निघालो आणि समोर बघा किती लायटिंग पुढे लांबपर्यंत दिसते. तर इथे हे एका दुकानात शिरले. तिथे आहेत पर्स. तर पर्स बघितल्या मला खूप आवडल्या. तर प्राईस काढावी म्हटलं, विचारावं किती आहे. तर छोट्या पर्सच्या तर 450 550 आणि मोठी पर्स जी विचारली ना ती 950ची पर्स आहे. आणि जिथे मी शिवण क्लासला जात होती त्या मॅडम पण अशा शिवत होत्या पर्स. पण खूप सुंदर आहेत बघा ही पर्स. इथं काय आता अतरंगी मराठी टी शर्ट. अरे हा अतरंगी मराठी टी शर्ट. आता गेले टी शर्ट बघायला. मावचा जीव झालाय. हो खरवाच आहे पण महागच असणार आहे सगळं इथं. थांबा असं बघू दे. गुळाचं खरवस घ्यायचं का साईडला पण तू नाही ना उद्या खायला. उतर ना माऊ 1 मिनिट ना. टिश्यू घ्या. एक ग्लास शेअर करू. माऊ इथं बघू. माऊ आणि ते मोठवाला कितीला आहे. माऊ इथं बघ करून दाखव. कसं लागतंय. तर आता तुम्ही बघता आम्ही माऊला खेळणं घेतलं आणि परत इथं थंडगार वेलचीयुक्त पियुष प्यायला आलो. ते पियुष म्हणजे लस्सी आहे हे यांना माहितीच नव्हतं. तर पिल्यानंतर ढकला अरे ही तर लस्सी आहे म्हणून. आणि मग त्यानंतर आम्ही पियुष पिऊन झाल्यानंतर आम्ही इथे पुढे आलो. तिथे ब्रेसलेट गळ्यातलं खूप काही गोष्टी होत्या. तर तिथे जाऊन मी बघितले हे छोटे छोटे ब्रेसलेट आहेत. तर एवढेसे ब्रेसलेट ते बोलली 100 रुपयाला एक आहे. अरे बापरे, हे तर आपल्याला बाजारात बघितलं तर 30 रुपयाला पण भेटेल, एवढे स्वस्त आहेत. आणि इथे खूप महाग भेटले आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे इथे बघा. पुढे 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 निघालो. साड्या होत्या, खाण्यापिण्याचे पदार्थ होते भरपूर प्रकारचे. तर आता बघा हे इथं पण आले. तर इथे मी आले तर इथे बघा स्नॅक्स होते खायला.
तर यांनी भाजलेला वाटाणा, बटाट्याचे कुरकुरे असं खूप काही गोष्टी ट्राय केल्या म्हणजे स्वतःही केल्या आणि मुलींनाही करूया. तर माऊला पण खाऊ पिऊ घातलं इथं की बाबा कसं लागतं कसं नाही घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे. शेवटी मी बोलली राहू दे नको घ्यायला उगाचच राहील तसंच, म्हणून आम्ही तर इथे आल्यानंतर आता बघा काय झालं. इथे बघा खूप प्रकारचे आता आपण इथं ज्वेलरी, कपडे, खाण्यापिण्याचे आयटम, किचनचे आयटम सगळे इथे आहेत. इथे बघा ब्लाऊज लावले, खूप सुंदर प्रकारे ब्लाऊज आहे, इथे पण छान दिसत आहेत. तसंच पुढे 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 आम्ही गेलेलो आहे. Keep your hands clapping in the air. Yes. किसी को सपना लगे तो किसी को बहती हवा, किसी को बस यादों में करे पल में यहाँ वहाँ। किसी को झूठ सुन ले, किसी का सच भी गुनाह, किसी की बस यादों में करे हलचल सारा जहाँ। गाणं ऐकून झाल्यानंतर मग आम्ही निघालो घराच्या दिशेला. खूप वेळ झाला होता, आम्हाला 9:15 वाजले होते इथे. त्यामुळे आम्ही बघा आता सगळेच निघालो आहे घरी. आणि गर्दी तर बघताय ना तुम्ही, आता 9:15 झाले तरी पण गर्दी भरपूर आहे, असं नाही आहे की कमी होते, भरपूर गर्दी. आणि तर चिऊ माऊला हे पकडत होते कारण की गर्दीमुळे ना चिऊ माऊचा हात सुटायला नको म्हणून ह्यांनी पकडलं होतं. आणि आम्ही असं सरस पुढे पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्या ठिकाणी काय आहे काय नाही, म्हणून आम्ही परत तिकडे गेलो बघायला. तर तिथे जाऊन बघितलं तर सगळेजण म्हणजे फोटो काढायसाठी इथे पेंटिंग लावले होते. इथे सगळेजण फोटो काढत होते. आम्हाला वाटलं वेगळं काहीतरी असेल, आम्ही पुढे आलो बघायला अजून. तर सगळीकडे तेच भिंतीनं पेंटिंग होते आणि तिथे सगळेजण फोटो काढत होते. मग तिथून आम्ही निघालो थेट घराच्या दिशेला जायला. तर इथं बघा, तर बघा आता मी रिक्षा करून घरी आलेलो आहे. खूप थकलो कारण खूप चाललो. आणि घरी आल्याला मी खरवस उघडला आणि आत्यांना मामांना ह्यांना सगळ्यांना दाखवलं. ते खूप छान आहे, टेस्ट पण केला, खूप सुंदर म्हणजे चविष्ट आहे. तर हा आता बाकीचे उद्या खातील. तर चला आता मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.